सर्वांना माझा आवाज येतोय का? हो हो, अगदी स्पष्ट येतोय आवाज. छान. तर सर्वांचं आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या आपल्या या क्लासचा मुख्य विषय आहे मातीतून प्रसारित होणाऱ्या हेल्मिंथसचा प्रतिबंध आणि नियंत्रण. आणि सोबतच आपण टेपवर्म या भयानक परजीवीची म्हणजे पॅरासाइटची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मी पहिली स्लाइड वाचते. स्लाइड 1. टायटल: मातीतून प्रसारित होणाऱ्या हेल्मिंथिसचा प्रतिबंध आणि नियंत्रण. आता आपण थेट स्लाइड 2 वर जाऊया. हो, स्लाइड 2 घ्या. स्लाइड 2. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे प्राथमिक प्रतिबंध. यावर 4 मुख्य मुद्दे आहेत. पहिला, सॅनिटेशन म्हणजेच स्वच्छता. स्वच्छतागृहांचा वापर करणे आणि उघड्यावर शौचास न जाणे. दुसरा मुद्दा, हँड हायजीन. जेवणापूर्वी आणि शौचाहून आल्यावर हात धुणे. तिसरा, प्रोटेक्शन. मातीशी संपर्क टाळण्यासाठी बूट किंवा जोडे घालणे. आणि चौथा, फूड अँड वॉटर. फळे आणि भाज्या स्वच्छ धुणे, अन्न शिजवणे आणि झाकून ठेवणे, तसंच स्वच्छ पाणी पिणे. बघा, हे उपाय ऐकायला किती साधे आणि मूलभूत वाटतात, पण मला सांगा, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने परजीवींची साखळी तोडण्यासाठी हेच सर्वात प्रभावी हत्यार आहे? म्हणजे प्राथमिक हत्यार. अगदी बरोबर. कारण या जंतूंची अंडी मातीत अत्यंत चिवटपणे टिकून राहतात. आता यात जो बुटांचा किंवा जोडे घालण्याचा मुद्दा आहे तो खूप तांत्रिक आहे. काही हुकवर्म्सच्या आळ्या इतक्या सूक्ष्म असतात की त्या मातीतून चालताना थेट पायाच्या त्वचेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतात. बापरे, म्हणजे गिळण्याचीही गरज नाही. नाही, त्या थेट त्वचेतून आत जातात. त्यामुळे बूट घालणे हा केवळ स्वच्छतेचा भाग नाही, तर तो एक थेट फिजिकल बॅरियर आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. आता मी स्लाइड 3 घेते. दुय्यम प्रतिबंध व उपचार म्हणजेच सेकंडरी प्रिव्हेन्शन. यात औषधांची माहिती आहे. पहिला पॉइंट, अल्बेंडाझोल. 400 मिलीग्रॅमचा सिंगल डोस 2 वर्षांवरील मुले आणि प्रौढांसाठी. मात्र 2 वर्षांखालील मुले आणि लक्षणे दिसणाऱ्या गरोदर महिलांना देऊ नये. दुसरा पॉइंट, मेबेंडाझोल. 100 मिलीग्रॅम दिवसातून 2दा सलग 3 दिवस. हे 2 वर्षांवरील सर्वांसाठी आहे. इथे औषधांची कार्यपद्धती समजून घेणं महत्वाचं आहे. ही औषधे जंतूंना थेट मारत नाहीत. मग ती कशी काम करतात? ती जंतूंची ग्लुकोज शोषण्याची क्षमता नष्ट करतात. त्यामुळे परजीवी आतड्यात उपासमारीने मरतात. आणि 2 वर्षांखालील मुलांना ही औषधे का देत नाहीत? कारण त्यांचं यकृत म्हणजे लिव्हर एवढ्या तीव्र औषधांवर प्रक्रिया करण्यासाठी पूर्णपणे विकसित झालेले नसते. आणि गरोदर महिलांच्या बाबतीतही तीच काळजी घेतली जाते. हो, गर्भाच्या विकासावर कोणताही व्यंग निर्माण करणारा परिणाम होऊ नये म्हणून ही सावधगिरी बाळगली जाते. आता स्लाइड 4. इतर औषधे आणि गुंतागुंत. यात वाचतेय मी. लेव्हॅमेसॉल 2.5 मिलीग्रॅम पर केजी, कमाल 150 मिलीग्रॅम आणि प्राझिक्वांटेल 10 मिलीग्रॅम पर केजी. गुंतागुंत झाल्यास ॲनिमियावर लोह आणि फॉलिक ॲसिड द्यावे. पण इथे खाली 2 कठीण शब्द आहेत: हायपोनॅट्रेमिया आणि हायपर इओसिनोफिलिया. मी सांगतो, हायपोनॅट्रेमिया म्हणजे रक्तातील सोडियमची पातळी अतिशय वेगाने कमी होणे. आणि दुसरा शब्द जो आहे हायपर इओसिनोफिलिया, तो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक तीव्र प्रतिसाद आहे. म्हणजे शरीराचा डिफेन्स मेकॅनिझम. रसायने स्वतःच्याच शरीराच्या पेशींना नुकसान पोचवू लागतात. म्हणूनच यासाठी तातडीने वैद्यकीय मदत लागते. म्हणजे शरीर स्वतःचं रक्षण करताना स्वतःलाच इजा पोचवतं. आता आपण भाग 2 कडे वळूया. स्लाइड 5. राष्ट्रीय कृमीविरोधक दिवस किंवा नॅशनल डिवॉर्मिंग डे म्हणजे NDD. उद्दिष्ट: आरोग्य, पोषण, शिक्षण आणि जीवनमान सुधारणे. लक्षवेधी गट: 1 ते 19 वर्षांची सर्व मुले. ठिकाण: अंगणवाड्या आणि शाळा. हा कार्यक्रम जागतिक पातळीवरचा सर्वात मोठा आणि यशस्वी प्रयत्न आहे. जर मुलांच्या पोटात जंतू असतील तर ते जे काही खातात त्यातील सर्व पोषण हे जंतू शोषून घेतात. त्यामुळेच कुपोषण आणि ॲनिमिया होतो. हो, आणि त्यामुळे मुले शाळेत लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणूनच अंगणवाड्या आणि शाळा निवडल्या आहेत, जेणेकरून एकाच दिवशी देशाच्या भावी पिढीला औषध देऊन ही साखळी तोडता येईल. स्लाइड 6 वर औषध व्यवस्थापन दिलंय. नॅशनल डिवॉर्मिंग डे साठी अल्बेंडाझोल कसे द्यावे? 1 ते 2 वर्ष वयाच्या मुलांना अर्धी गोळी आणि 2 ते 19 वर्षांच्या मुलांना पूर्ण गोळी. इथे एक विशेष नोंद आहे. लहान मुलांसाठी 2 चमच्यांच्या मध्ये गोळी बारीक करून पाण्यासोबत द्यावी. हो, कारण लहान मुलांना अख्खी गोळी दिली तर ती त्यांच्या घशात अडकण्याचा म्हणजे चोकिंगचा धोका असतो.
त्यामुळे ती पूर्ण क्रश करून देणं अनिवार्य आहे. स्लाइड 7. रुग्णसेवा कार्यकर्तेची भूमिका. स्वच्छता सर्वेक्षण करणे, समाजात जनजागृती करणे आणि ग्रामपंचायतीसोबत स्वच्छतागृहांसाठी समन्वय साधणे. कम्युनिटी हेल्थ वर्करचं हेच तर मुख्य काम आहे. फक्त गोळ्या वाटून प्रश्न सुटत नाही. जोपर्यंत गावात शौचालय आणि पिण्याचे शुद्ध पाणी नाही, तोपर्यंत हा आजार परत परत येणार. हे कार्यकर्ते समाजाला सवयी बदलायला प्रवृत्त करतात. अगदी बरोबर. आता आपण क्लासच्या सर्वात थक्क करणाऱ्या भागाकडे आलो आहोत. भाग 3. टेपवर्मची ओळख आणि त्याचे जीवनचक्र. मी स्लाइड 8 वाचते. टायमियासिस आणि टेपवर्म हे आतड्यातील रिबनसारखे जंत आहेत, ज्यांना सिस्टोड्स म्हणतात. याचे 2 प्रकार दिले आहेत. टी साजिनोटा, लांबी 5 ते 12 मीटर, जी 24 मीटरपर्यंत जाऊ शकते, आणि टी सोलियम 2 ते 6 मीटर. बापरे, 24 मीटर लांबी, हे कसं शक्य आहे? धक्कादायक वाटतं ना, पण माणसाच्या आतड्यात हा 24 मीटरचा जंता आरामात राहू शकतो. माणसाच्या आतड्याची लांबी तर फक्त 6-7 मीटर असते. मग हा कसा काय मावतो तिथे? कारण त्याचं शरीर अगदी चपटे आणि रिबनसारखे असते. त्याच्या डोक्याला स्कोलेक्स म्हणतात, ज्यावर हुक असतात. तो स्वतःला आतड्याच्या भिंतीला घट्ट चिकटवतो आणि आतड्याच्या वळणांमध्ये घड्या घालून पडून राहतो. आणि त्याला पचनसंस्था असते का? नाही, टेपवर्मला स्वतःची पचनसंस्था नसते. तो माणसाने पचवलेले तयार अन्न थेट आपल्या त्वचेतून शोषून घेतो. त्यामुळे तो आतड्याचा मार्ग ब्लॉक करत नाही, तर शांतपणे वर्षानुवर्ष पोषण मिळवत राहतो. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. मी स्लाइड 9 वाचते. जीवनचक्र भाग 1. पर्यावरणातून प्राण्यांमध्ये. विष्ठेतून अंडी बाहेर पडतात. गुरे किंवा डुकरे दूषित अन्न खातात. त्यांच्या स्नायूंमध्ये अळ्या सिस्टिसर्सी म्हणून विकसित होतात. याला इंटरमिजिएट होस्ट किंवा मध्यस्थ यजमान म्हणतात. निसर्गाने अशी रचना केली आहे की हे सिस्ट प्राण्यांच्या स्नायूंमध्ये महिनोमहिने जिवंत राहतात आणि वाट पाहत असतात की कोणीतरी मुख्य यजमान म्हणजे माणूस त्यांची शिकार करेल. आणि स्लाइड 10 वर याचा दुसरा भाग आहे. जीवनचक्र भाग 2. प्राण्यांमधून माणसात. माणसे जेव्हा कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले सिस्टिसर्सी युक्त मांस खातात, तेव्हा आतड्यात त्याचे प्रौढ जंतूंमध्ये रूपांतर होते 2 महिन्यात. आणि हे जंत आतड्याच्या भिंतीला चिकटून वर्षानुवर्षे राहू शकतात. हो, जेव्हा माणूस ते कच्चे मांस खातो, तेव्हा पोटातील आम्लामुळे त्या सिस्टचे आवरण वितळते आणि त्यातून जंतू बाहेर येऊन आतड्याला चिकटतो. 1000 प्रोग्लॉटिड्स आणि एका भागात 50,000 अंडी. या आकडेवारीवरून लक्षात येते की हा परजीवी म्हणजे एक चालता बोलता प्रजनन कारखाना आहे. त्याचा शेवटचा तुकडा जो अंड्यांनी भरलेला असतो, तो तुटून विष्ठेवाटे बाहेर पडतो. लाखो अंड्यांपैकी 1-2 जरी प्राण्यांपर्यंत पोहोचली तरी प्रजाती टिकून राहते. आता स्लाइड 12. संक्रमणाची पद्धत आणि लक्षणे. अर्धवट शिजवलेले मांस खाणे, दूषित भाज्या आणि ऑटो इन्फेक्शन. लक्षणे: पोटाच्या तक्रारी, भूक न लागणे, अपचन. धोका: अपेंडिसायटिस किंवा पित्ताशयाची सूज. यात हा जो ऑटो इन्फेक्शनचा मुद्दा आहे तो सर्वात धोकादायक आहे. जेव्हा हातांची स्वच्छता नसते, तेव्हा तीच व्यक्ती स्वतःच्या शरीरातील अंडी पुन्हा गिळते आणि संसर्ग स्वतःच वाढवत राहते. आणि कधीकधी हे जंतू अपेंडिक्समध्ये अडकतात, ज्यामुळे तातडीने ऑपरेशन करावं लागते. आता या क्लासमधील सर्वात गंभीर स्लाइड. स्लाइड 13. मानवी सायस्टिकेरोसिस. इथे ठळक अक्षरात विशेष नोंद आहे की टी सोलियममुळे हा मुख्य धोका असतो. धोका असा आहे की सिस्टिसेर्सी मध्यवर्ती मज्जासंस्थेत म्हणजे मेंदूत विकसित होतात. गंभीर परिणाम: अपस्मार म्हणजे झटके येणे, कवटीतील दाब वाढणे, डोळ्यात द्रव साचणे, मानसिक आजार किंवा मृत्यू. मेंदूत जंत कसा जातो? हा एक अतिशय दुर्दैवी बायोलॉजिकल ॲक्सिडेंट आहे. सामान्यतः माणसाने मांस खाल्ले की आतड्यात जंत होतो. पण जेव्हा माणूस टी सोलियमची अंडी चुकून गिळतो, तेव्हा अंड्यांना वाटतं की ते डुकराच्या पोटात आहेत. अच्छा, म्हणजे शरीराची ओळख चुकते? अगदी बरोबर. पोटातील आम्लामुळे अंडी फुटतात, सूक्ष्म अळ्या बाहेर येतात आणि त्या थेट रक्तात मिसळून माणसाच्या मेंदूत, डोळ्यांत आणि स्नायूंमध्ये जातात. तिथे ते सिस्ट बनतात आणि यामुळेच प्रौढ व्यक्तींमध्ये अचानक अपस्माराचे झटके येऊ लागतात. हे खूपच भयानक आहे. आता स्लाइड 14. नियंत्रण आणि उपचार. औषधे. प्राजक्वारंटेल आणि निक्लोसामाइड. अंडी शरीराबाहेर काढण्यासाठी 2 ते 3 तासानंतर रेचक म्हणजे लॅक्झेटिव्ह घेणे. मांसाची सुरक्षा.
टी सोलियमसाठी डुकराच्या मांसाची तपासणी करणे आणि मांस अतिशय उत्तम प्रकारे शिजवणे. इथे रेचक देणं का अनिवार्य आहे ते सांगतो. औषध जंतूला मारतं, पण जर तो 24 मीटरचा जंत आतड्यातच कुजला तर त्यातून प्रचंड प्रमाणात विषारी द्रव्य आणि जिवंत अंडी शरीरात पसरतील. म्हणून त्याला शरीराबाहेर फ्लश करणं गरजेचं आहे. हो, ताबडतोब फ्लश आउट करावं लागतं. आणि मेंदूतील सिस्टवर उपचारासाठी मात्र स्टिरॉइड्स लागतात, कारण ते सिस्ट मेल्यावर येणारी सूज जीवघेणी असू शकते. आता शेवटची स्लाइड 15. आरोग्य शिक्षण आणि कर्मचाऱ्यांची भूमिका. विष्ठेमुळे माती किंवा पाणी दूषित होण्यापासून रोखणे, शौचास जाऊन आल्यावर आणि जेवणापूर्वी सक्तीने हात धुणे, मांसाच्या बाजारपेठांची तपासणी करणे, सर्वात प्रभावी मार्ग मांस पूर्णपणे आणि व्यवस्थित शिजवणे. या एकाच उपायात सर्व आजारांचं नियंत्रण दडलं आहे. हे परजीवी कितीही महाकाय आणि भयानक असले तरी साबणाने हात धुणे, सुरक्षित शौचालयाचा वापर आणि अन्नावर योग्य उष्णतेची प्रक्रिया करणे हे साधे उपायच आपल्याला वाचवू शकतात. अगदी खरंय. तर या व्हर्च्युअल क्लासचा समारोप करताना एक गोष्ट स्पष्ट होते की या मोठ्या धोक्यांना हरवणं पूर्णपणे आपल्याच हातात आहे. नक्कीच. यासाठी महागड्या तंत्रज्ञानाची नव्हे तर मूलभूत स्वच्छतेची गरज आहे. आजचा क्लास संपवण्यापूर्वी मी सर्व श्रोत्यांना आणि विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी एक रंजक मुद्दा देते. तुम्ही विचार करा, मानवी इतिहासात भूतकाळात जेव्हा सूक्ष्मदर्शक यंत्रे नव्हती तेव्हाचे कितीतरी अनाकलनीय आजार, अचानक येणारे झटके किंवा मृत्यू झाले असतील. हो, तत्कालीन समाज त्याला शाप किंवा भूतबाधा मानत असेल. अगदी. पण आज आपल्याला माहीत आहे की त्याचे मुख्य कारण केवळ असे न दिसणारे परजीवी असू शकतात. आजच्या काळातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या सवयींनी मानवी उत्क्रांती आणि आपले जगणे खऱ्या अर्थाने कसे बदलून टाकले आहे यावर नक्की विचार करा. याच विचारासोबत आपण आजचा हा क्लास आणि ही सखोल चर्चा इथेच संपवूया. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.